नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे. राज्यातील सोयाबीन बाजारात तेजीचे वातावरण कायम असून अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी सोयाबीनला प्रति क्विंटल तब्बल 7,450 रुपयाचा कमाल भाव मिळाला. इतर बाजार समित्यांमध्येही 7,375 रुपयापर्यंत भाव मिळाल्याने सोयाबीनच्या दराने पुन्हा 7,500चा टप्पा गाठला आहे. गेल्या 12 दिवसात सोयाबीनच्या दरात प्रति क्विंटल 400 ते 500 रुपयापर्यंत वाढ झाल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी यापूर्वीच आपला माल विकून टाकल्याने या तेजीचा प्रत्यक्ष लाभ मर्यादित शेतकऱ्यांनाच मिळत असल्याची चर्चा बाजारात सुरू आहे. बाजार समितीच्या आकडेवारीनुसार 7 जुलै रोजी मूर्तिजापूर बाजार समितीत सोयाबीनचा सरासरी दर 7,060 रुपये प्रति क्विंटल होता. त्यानंतर अवघ्या 3 दिवसात म्हणजे 10 जुलैपर्यंत हा दर 7,225 रुपयापर्यंत पोहोचला. त्यानंतर ही तेजी कायम राहिली आणि सोमवारी कमाल भाव 7,450 रुपयापर्यंत गेला. इतर बाजार समित्यांमध्येही 8 जुलैनंतर 7,000 रुपयावरील दर कायम राहिले असून सध्या बहुतांश बाजारामध्ये 7,300 ते 7,450 रुपये दरम्यान व्यवहार होत आहेत. मे महिन्यात जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये मिल क्वालिटी सोयाबीनला 7,000 रुपयापेक्षा अधिक दर मिळत होता. मात्र जून महिन्यात बाजारात घसरण होऊन दर सुमारे 6,700 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले होते. आता पुन्हा बाजारात सुधारणा होत सोयाबीनने 7,500 रुपयाचा टप्पा गाठल्याने व्यापारी आणि उत्पादकामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. गत आठवड्यात जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा कमाल भाव 7,200 ते 7,250 रुपयादरम्यान होता. त्यानंतर केवळ आठवडाभरात 250 ते 300 रुपये प्रति क्विंटलची वाढ नोंदवण्यात आली आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते सध्याची तेजी आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता असून नवीन हंगामातील उत्पादन आणि हवामानाची स्थिती यावर पुढील दर अवलंबून राहतील. सोयाबीनच्या दरातील वाढीसाठी पुढील काही घटक कारणीभूत असल्याचे व्यापारी आणि बाजार विश्लेषक सांगतात. देशांतर्गत बाजारात सोयाबीनची आवक कमी होणे, शेतकऱ्याकडे विक्रीयोग्य साठा मर्यादित असणे, सोयाबीन आणि खाद्यतेल उद्योगाकडून वाढती मागणी, नवीन खरीप हंगामातील उत्पादनाबाबतची अनिश्चितता, पेरणीची स्थिती आणि पावसाच्या प्रगतीवर बाजाराचे लक्ष. दरात झालेल्या वाढीमुळे बाजारात समाधानाचे वातावरण असले तरी बहुतांश शेतकऱ्यांनी आर्थिक गरजेमुळे किंवा दर घसरतील या भीतीने यापूर्वीच सोयाबीनची विक्री केली आहे. त्यामुळे सध्या वाढलेल्या दराचा सर्वाधिक फायदा मोठा साठा असलेल्या व्यापाऱ्यांना आणि काही उत्पादक शेतकऱ्यांना होत असल्याचे बोलले जात आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते जर पावसामुळे खरीप पिकांच्या उत्पादनाबाबत अनिश्चितता कायम राहिली आणि बाजारातील आवक कमीच राहिली तर सोयाबीनच्या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र नवीन हंगामातील उत्पादनाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतरच बाजाराची पुढील दिशा निश्चित होईल. जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.